वाटेवरचं रहस्य. डॉक्टर सुषमा आपल्या केबिनमध्ये रडत बसल्या होत्या. एवढ्या मोठ्या सर्जन पण आपल्या मुलीला म्हणजे अनघाला वाचवू शकल्या नव्हत्या. त्या हमसून रडू लागल्या. डॉक्टर संयम त्यांना समजावत होते. त्यांचंही दुःख मोठंच होतं. पण म्हणतात ना, पुरुषांना रडता येत नाही आणि आलं तरी दाखवता येत नाही. वडील म्हणून त्यांनी खूप काही केलं होतं अनघासाठी. अनघा ही डॉक्टर सुषमाची पहिल्या नवऱ्याची मुलगी. पण डॉक्टर संयमने ते कधी जाणवू दिलं नाही की तो सावत्र बाप आहे. अनघाचे लग्न ठरले तेव्हा सुषमाने खरे सांगितले, पण अनघाने ते सत्य मानलं नाही. अनघा संयमाच्या घरी 1.5 वर्षाची असताना आली. त्यालाच बाबा म्हणू लागली. बोबडं बोलणारी अनघा कधी संयमाची मुलगी झाली हे संयमालाही कळाले नाही. डॉक्टर सुषमा जेव्हा शिकायला हैदराबादला होती तेव्हा तिची ओळख हॉस्टेल शेजारी असलेल्या मेडिकल स्टोअर्समध्ये काम करणाऱ्या आशिषशी झाली. आशिष 12वी पास, पण दुकानात सगळ्यांना सांगे की तो B.Pharmacy केलेला आहे. 6 वर्ष त्या दुकानात काम केल्याने एक गोळीची माहिती त्याला होती. जवळ खोटं सर्टिफिकेट होतंच. त्याच्या प्रेमाला बोलून सुषमानं त्याच्याशी लग्न केले, पण झाले वेगळेच. सुषमाने आशिषबरोबर लग्न करण्यासाठी आईवडिलांची परवानगी मागितली, पण त्यांनी नाही दिली. जातीबाहेरील मेडिकलमधला जावई त्यांना नको होता. आपली मुलगी डॉक्टर तर जावईही डॉक्टर हवा असं त्यांचं मत होतं. आईवडिलांनी नातं तोडल्यावर भावानेही बोलणं बंद केले. तरीही सुषमाने प्रेमाखातर लग्न केलंच. लग्न झाल्यावर त्याने तिला एका मोठ्या बंगल्यात नेलं. तिथे आईवडिलांची ओळख करून दिली. तिचं स्वागत हसतमुख झालं, पण दारात ओवाळले गेले नाही. 1-2 तास बसल्यावर तो तिला घेऊन निघाला. त्यांनी तिची साडी खणानी ओठी भरली. घराबाहेर पडल्यावर कळाले की ते मानलेले आईवडील आहेत. परत ती रिक्षात बसून निघाली. आता रिक्षा अर्धा तास प्रवास करून एका वस्तीत शिरली. जराशी गलिच्छ आणि जवळजवळ चिकटलेली छोटी जुनी घरी दिसू लागली. तेवढ्यात रिक्षा एका चाळीवजा इमारतीजवळ थांबली. अतिशय जुनी व अस्वच्छ अशी ती बिल्डिंग होती. रस्त्यावरील पसारा व घाण ओलांडत एका घरासमोर ते येऊन थांबले. त्याने घराची बेल वाजवली. तशी एक बाई खेकसतच दरवाजा उघडली. कुठं खपला होतास र सकाळपासून? तेवढ्यात तिचं लक्ष सुषमावर गेलं. ही कोण? बया, ही माझी बायको सुषमा. अरे देवा, माझ्या कर्मा, किती जणींचं वाटोळं करणार हायस र तू? असं म्हणत बडबड करत ती आत गेली. आशिष म्हणाला, आईकडे लक्ष देऊ नकोस, ती काय पण बडबड करते. तिच्याकडे लक्ष देऊ नकोस, चल आत. इथं तर स्वागत सोडा, पण साधं तिला आत सुद्धा ये म्हटलं नाही कोणी. ती आत गेली. घरात घरभर पसारा, अस्वच्छ असं घर, पलंगावर खोकलणारा बाप, बसायला जुना सोफा. त्याने तिला एका खोलीत नेलं. ती घाबरून अवघडून बसली. तो येतो म्हणून निघून गेला. दुपारचे 4 वाजलेले. सुषमा तशीच बसून राहिली. खोलीत पण पसारा होता, पण जरा आवरलेला. हलायला जागा नाही एवढा पसारा. फक्त पलंगावर झोपता येईल एवढीच जागा. भिंतीवर एक फोटो, जरा आशिषसारखा चेहरा पण थोडा मोठा. शेजारी एक बाई. कोण असेल असा विचार करत सुषमा बसली. 6 वाजले पण तिला कोणीही बोलेना. तिची एक झोप पण झाली. आशिष अजूनही घरी आला नव्हता. ओंगळवानं घर बघून सुषमाला कसं तरी होत होतं. आशिषनं तिच्याशी खोटं बोललं होतं. तेवढ्यात एक बाई व पुरुष घरात आले आणि सरळ खोलीत आले. ती बाई सुषमावर वसकलीच. ए, कोण ग तू? इथे माझ्या खोलीत काय करतेस? आरडाओरडा ऐकून आशिषची आई आली आणि सुषमा आशिषची बायको आहे हे सांगितले. बापरे, ही तिसरी. किती लग्न करणार आहे तो? एकीला धड सांभाळता येत नाही. हे ऐकून सुषमाला, काय मी तिसरी बायको? हो, त्यानं तुला काही सांगितलं नाही का? एकीनं आत्महत्या केली आणि दुसरी पळून गेली त्याच्या जाचानं. तू कशी भुलली माहीत नाहीस. चांगल्या घरची दिसतेस, काय करतेस? डॉक्टर आहे. एवढं उत्तर देऊन ती भोवळ येऊन पडली. तिच्या हाताला धरून उठवलं आणि जा बाहेर बस, मला साडी बदलायची आहे असं ती म्हणाली. सुषमा रडत रडत बाहेर सोफ्यावर येऊन बसली. ते दोघं आशिषचे भाऊ बहिणी होते. सुषमाला खूप मोठा धक्का बसला होता. आशिषनं तिची घोर फसवणूक केली होती. आता परत आईवडिलांकडे जाता येत नव्हते. पुढे आशिषनं तिचा छळ केला. त्यातच ती गरोदर राहिली. एक मुलगीही झाली आणि तो एका अपघातात गेला. सुषमा परत रस्त्यावर आली. तिने स्वतःची हॉस्पिटलच्या रूममध्ये राहायची सोय केली. तेथेच संयमची आणि तिची ओळख झाली होती.
पुढे त्यांनी लग्नही केलं. अनघाला त्याने आपली मुलगी मानली. पुढे त्यांना मुलगा अनयही झाला. सुषमाची चुकलेली वाट आता योग्य दिशेला आली होती. पण आज अनघा जाऊन परत चुकलेली वाट दिसू लागली होती. अनघाने तीच चूक केली होती जी सुषमाने केली होती. अनघाई डॉक्टर होण्यासाठी जेव्हा मुंबईला शिकायला गेली तेव्हा तिच्याच वर्गातील अतिशय स्मार्ट आणि श्रीमंत मुलाच्या प्रेमात पडली होती. लाख जणांनी तिला समजावून सांगितले होते की तो तुझ्याशी फक्त खेळतोय, पण ती मानायला तयार नव्हती. ती 3ऱ्या इयरला असताना समीर सिंधिया हा दुसऱ्या मुलीसोबत फिरताना दिसू लागला. अनघा जेव्हा सुट्टी संपून कॉलेजमध्ये गेली तर तो तिच्याकडे पाहतही नव्हता. ती खूप रडली, त्याला विनवलं, पाया पडली. ती रागावून म्हणाली, तू फसवलंस मला, प्रेमाचं नाटक केलंस आणि आता सोडून देतोस. तर तो जोरात हसला आणि म्हणाला, मी आणि तुझ्याशी प्रेम, तुझी लायकी तर आहे का माझ्यासोबत थांबायची? लग्न आणि प्रेम दूरच राहिले. तिला खूप मोठा धक्का बसला. सगळ्यांनी सांगितले तेव्हा आपण ऐकलं नाही याचा तिला पश्चाताप झाला. तिने कॉलेजच्या 4थ्या मजल्यावरून उडी मारून जीव द्यायचा प्रयत्न केला, पण नशिबाने ती वाचली. पण तिच्या डोक्यावर परिणाम झाला. तिचं लास्ट इयर बाकी होतं MBBS पूर्ण करण्यासाठी, पण ते राहून गेलं. तब्बल 2 वर्ष लागली तिला ठीक होण्यासाठी. तिने मग BSc केलं आणि एका शाळेत शिक्षिका म्हणून नोकरीस लागली. आपल्या मुलीचं झालेलं वाटोळं आईवडिलांनी गुपचूप सहन केलं. दुसरा पर्याय नव्हता. पुढे अनघाने शाळेतील एका शिक्षिकासोबत लग्न करण्याचा निर्णय घेतला. तेव्हाही आईवडिलांना विचारलं नाही. सुषमाने अनघा कोणाची लेक असून तिच्यासोबत काय घडलं याची पूर्ण कहाणी सांगितली, पण अनघाने त्याकडे दुर्लक्ष केले. ती सून म्हणून पाटीलवाड्यात दाखल झाली. लग्न म्हणावं तसं आनंदात झाले नाही. विवेक पाटील हा तिचा नवरा. लग्नात सगळे विचित्र नजरेने अनघाकडे व सुषमाकडे पाहत होते. काहीतरी आपापसात कुजबुजत होते. काय होतं पाटलाचं आणि पाटीलवाड्याचं रहस्य? अनघाने पाटीलवाड्यात पाऊल टाकले तसे स्वागत करायला कोणी आले नाही. सगळे जरा विचित्र नजरेने पाहत होते. तिला खोलीत येऊन जास्त कोणी बोललं नाही. दुपारी तिला जेवणाला बोलावण्यात आलं. ती गेली तेव्हा विवेकही तिथे आला होता. सकाळपासून तो खोलीत आला सुद्धा नव्हता. जेवण झाल्यावर कामवाल्या बायका ताट उचलू लागल्या. सर्वजण हात धुण्यासाठी उठले. तेवढ्यात आजीमाई म्हणजे विवेकच्या आजी म्हणाल्या, सुनबाई, दुपारी चांगली झोप घे, रात्रभर जागायचं आहे. अनघाला ऐकून कसं तरी वाटलं, लाजही वाटली. तिने माईआजीकडे लाजून पाहिलं, पण त्या करारी चेहऱ्याने म्हणत होत्या. त्यांनी विवेकच्या आईला तिच्यासोबत झोपायला सांगितले. विवेकला आताच रूममध्ये जाऊन यायचं तर ये, संध्याकाळी 6 नंतर जाऊ शकणार नाहीस हेही बजावलं. अनघाला तर काहीच कळत नव्हते. एकीकडे रात्रभर जागायचं म्हणत होते आणि सासूबाईला सोबत झोपायला सांगत होते. ती खोलीत निघून गेली. विवेक खोलीत आल्यावर तिने त्याला विचारलेच की असं का, पण तो म्हणाला संध्याकाळी कळेल. ती न समजून झोपी गेली. तिला 5 वाजता बाईने उठवलं. चहा देऊन 6 अगोदर सजून धजून रूममध्ये बसायचं, पण झोपायचं नाही. 8 वाजता जेवण येईल ते खायचे व बसून राहायचे. अनघाला काही समजेना. ती फक्त सांगतील तसं करत होती. आता सासू खोलीत आल्यावरच हे काय चाललंय ते कळणार होतं. रात्रभर जागून काढल्यानंतर 4 वाजता नानाजी काका व मोतीअप्पा सावत्या घेऊन आवाज देत वाड्यात फिरू लागले. तेव्हा घरातील सगळ्या स्त्रिया झोपी गेल्या. सकाळी 8लाच सर्वजणी उठल्या. फक्त माईआजी झोपल्या होत्या. त्या उठून पूजेच्या तयारीला 5 वाजता लागल्या. विवेक पण उठून तयार होऊन शाळेला निघून गेला होता. अनघाने नोकरी करावी, पण 10-12 दिवसांनी असं ठरलं. 2 दिवस देवाला जाऊन येणे यात गेले. तेथे मात्र सर्व लोक हसत खेळत होते. घरी आल्यावर मात्र रोजच्यासारखे वातावरण झाले. पहाटेच सत्यनारायण पूजा सुरू करून दुपारपर्यंत जेवण संपवले. दुपारी 3च्या सुमारास त्यांची सुहागरात ठरली. रात्रीचे दिवसा घडत असल्याने अनघा बावरली. तिला काही कळत नव्हते आणि कोणी काही सांगत नव्हते. 5 वाजता अनघाला अंघोळ घालून तयार केलं. आज मात्र रात्री अनघाला तयार केले नाही, पण आजही तिला जागतच ठेवलं. दुसऱ्या दिवशी अनघाने ठरवलं, काम करायला येणाऱ्या राधाला पैसे खाऊ घालून खरं काय ते शोधायचं. दुपारी जेव्हा सगळे निवांत झोपले तेव्हा तिने राधाला विचारले, या वाड्यात काय चालले आहे? तर राधा एवढंच म्हणाली,
विवेकदादाशी जास्त जवळीक ठेवा. या वाड्याला लवकर वंशज द्या. हा, आपण रात्री झोपू नका, नाहीतर दादांच्या 3 बायका जशा गायब झाल्या तशा तुम्ही पण व्हाल. राधा एवढं बोलून तेथून निघून गेली. अनघा तर हादरलीच. तिने या वाड्यात घडणाऱ्या घटनांची जास्तच धास्ती घेतली. नोकरीच्या बहाण्याने या वाड्यातून निघायचं तिने ठरवलं, पण तिचं मन तिला स्वस्थ बसू देईना. विवेकच्या बायका कोणी गायब केल्या का त्यानेच त्यांना गायब केलं असेल? मूल होत नाही म्हणून त्यांना मारून वाड्यात कुठंतरी पुरलं असेल. एवढा मोठा वाडा, कोणाला काय कळणार होतं? का दुसरंच काही कारण आहे? आपल्याला शोधलं पाहिजे. या विचाराने तिने वाडा सोडण्याचा निर्णय बदलला. वाड्याचं गुपित ती शोधणार होतीच, पण कुठून सुरू करावे कळत नव्हतं. उर्वरित कथा आपण पुढच्या भागात पाहूयात. कथा आवडली असल्यास चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. श्री स्वामी समर्थ.